100 वर्ष होऊन सुद्धा वर्डी या गावातील आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आदिवासी बांधवांकडून आदिवासी संस्कृतीचे पेराव परिधान करून नायब तहसीलदार यांना दिलं निवेदन। चोपडा तालुक्यातील वर्डी या गावातील आदिवासी भागातील विविध समस्यांमुळे आदिवासी बांधव शासकीय योजनांपासून वंचित 100 वर्षापासून राहत असल्याने आदिवासी बांधवांकडून तहसील कार्यालय घाटले व विविध समस्यांबाबत नायब तहसीलदार योगेश पाटील यांना आदिवासी संस्कृती, पोशाख, पेराव करून आदिवासी बांधवांकडून निवेदन देण्यात आलं। यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की आम्हाला वर्डी या गावातील 100 वर्ष होऊन सुद्धा आम्हाला शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। यामुळे आम्हाला रेशन कार्ड, जातीचा दाखला व ग्रामपंचायत मार्फत येणाऱ्या शासकीय योजनांपासून आम्हाला वंचित ठेवले जात आहे। तरी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आमच्या आदिवासी वस्तीला भेट देऊन आमच्या समस्या दूर कराव्यात अशी मागणी आदिवासी बांधवांकडून करण्यात आली। या वस्तीत 400 ते 500 आदिवासी बांधव राहत असल्याने त्यांना शासकीय योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही आणि आमच्या वस्तीत मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे। यामुळे आदिवासी बांधवांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। लवकरात लवकर आमच्या समस्या दूर कराव्यात व शासकीय योजनांचे लाभ मिळावा याकरिता यावेळी नायब तहसीलदार योगेश पाटील यांनी आदिवासी बांधवांना लवकरच आपल्या गावात कॅम्प लावला जाईल असेही शब्द दिला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे, चोपडा। कशासाठी आले होते तुम्ही पण तहसील कार्यालयात? हे आम्ही कंट्रोल कार्ड, आपलं आधार कार्ड, आमचे विकास नाही होत आहे दादा, घरकुल नाही आम्हाला आमच्या गावामध्ये। 100 वर्ष पूर्वी राहत आहेत आम्ही तिथं, पण आमच्याकडे कास्ट बी नाही दादा। हे जे ग्रामपंचायतकडून जे ना ते कामं येतात ते आदिवासींचे, ते कामं बी नाही भेटलेलं आहे आम्हाला। नाही घरकुल, नाही आधार कार्ड, रेशन कार्ड, तर ते आम्हाला काहीच भेटलेलं नाही। त्या कामासाठी आम्ही इथं आलेलो होतं आणि तिथं आम्हाला काँक्रीट रस्ता बी करायचे, गावाला विकास व्हायला असं म्हणायचे आमचे। तर आमच्या आदिवासी भावांची 500 घरांची वस्ती आहे, तिथं आमचा काही विकास नाही झालेला आहे। गावामध्ये असं म्हणताय का आदिवासी नाही, मग आम्ही आदिवासी मग आम्ही कुठून झाला आम्ही तिथं सांगतात आपलं गावामध्ये तर बाबा आदिवासी नाही तिथं, आम्हाला तिथं काही पोट पाणीला काही उद्योग नाही, सरकारी लाभ नाही। ते आमची योजना याच्यात येतात दादा आमचे। राणी लक्ष्मीबाई योजना, राणी दुर्गावतीबाई योजना, शबरी योजना, त्यांच्या काहीच विकास आम्हाला देता नाही दादा। त्या काहीच लाभ लोभ नाही देतात ते आम्हाला। आमच्याकडे येता बी नाही ते सांगायला, मागायला जाता आम्ही तर ते RJB टिपता आम्ही तर ते आम्हाला काहीच काम करता नाही दादा। RJB दिलेलं आहे, देता 1 वर्ष मोर लोटून देतात दादा ते RJला, असं करतात। इथं मागायला आलो होतो, तर आता बघू आता काय म्हणता काय नाही, तहसीलदार साहेब काय म्हणता काय नाही, काय नाव आहे? आता बघू। सुखदेव बिल, उकरडू नामदेव बिल, पवन इलाल बिल, वर्डेवाला।